नाशिकमधील धार्मिक स्थळ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण। आगामी हिंदुस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत रामकलम उभारणार जाणार, मात्र महापालिकेसमोर अतिक्रमण हटवण्याचं आव्हान। नंदुरबारच्या बिस्मिल्ला चौक आणि परिसरात अफवांमुळे दगडफेक। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून 15 अश्रुधुरांचा वापर। घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता। अंबाजोगाई शहरात तरुणाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तरुणानं दगडफेक केल्यानंतर पोलीस समजवण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली। जळगावमधील एका निराधार मूक तरुणीचं मंत्री गुलाबराव पाटलांनी स्वीकारलं पालकत्व। संसार उपयोगी साहित्यासह आर्थिक मदत करत निकिता हिचा विवाह लावला। कायमच निकिताच्या पाठीशी राहणार, गुलाबरावांची भावना। लातूरच्या टाकळी इथं माऊली सोट या तरुणाचा मारहाणीत मृत्यू। प्रकाश आंबेडकरांनी घेतली तरुणाच्या कुटुंबियांची भेट। हा ऑनर किलिंगचा प्रकार। मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण होत असल्याची आंबेडकरांची प्रतिक्रिया। बीड अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। बीड परभणी महामार्गावर एसटी बसच्या अपघातात 3 तरुणांचा झाला होता मृत्यू। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपुरात आक्रोश मोर्चा। सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक। सुरेश धस, जरांगेंसह देशमुखांचे कुटुंबीय देखील मोर्चात सहभागी होणार। बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा। बक्षीस वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्ता भरणे आणि इतरांची उपस्थिती। गोंदियामध्ये काँग्रेसला धक्का। जिल्हा महासचिव नीलम हलमारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेसमध्ये आश्वासनाव्यतिरिक्त दुसरं काहीही मिळत नाही, हलमारेंकडून नाराजी व्यक्त। अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साई दरबारी दर्शनाला। छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित येणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रत साई चरणी ठेवत आशीर्वाद घेतले। धुळ्यात जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन। तसंच मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट फन फेस्टिवलचं देखील आयोजन। हिंगोली जिल्ह्यातील कुरुंद्याच्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 7 लाखांची रोकड चोरीला। बँकेच्या सीसीटीव्हीची हार्ड डिस्क सुद्धा चोरट्यांनी पळवल्यामुळे तपासात करताना अडचणी। भंडाऱ्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू। चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमली। तब्बल 7 तासांनंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला। कोल्हापूर जिल्ह्यात चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी विहिरीत फेकल्या। दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडून अटक। आतापर्यंत 4 दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या। पुढील तपास सुरू। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात। थेट नागरिकांच्या घरात कार शिरली। अपघातानंतर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। नांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेले 2 तरुण तळ्यात बुडाले। एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता। शोधकार्य सुरू। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावात भीषण आग। जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली चारा आणि डाळिंबीची सालं जळून खाक। ट्रिप लाईफलाईनसह लाखो रुपयांचं मोठं नुकसान। लातूरच्या उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू। जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागातील 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित। 13 ते 16 जानेवारी दरम्यान जवळपास 42 कावळ्यांचा झाला होता अनपेक्षित मृत्यू। चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू। बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेननं धडक दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।